आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 17 जुलै शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत। आता त्या बहिणी जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांची प्रतीक्षा करत आहेत। परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जून महिन्याचे 1,500 आलेले नसतील आणि जुलै महिन्याचे 1,500 आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ज्या बहिणींना जून महिन्याचे 1,500 मिळालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1,500 जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 आलेले नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या आधी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आज 17 जुलै शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आता यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यासोबत उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। कारण लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती। आता हा 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे
कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या, परंतु अखेर आता अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना ब्रेक लागत आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली असेल, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची आज खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 17 जुलै शुक्रवार रोजी 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. त्याच पद्धतीने उद्या 18 जुलै, उद्याचा वार शनिवार आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. म्हणजेच लाडके बहिणींना आज 17 जुलै, उद्या 18 जुलै, परवा दिवशी 19 जुलै म्हणजेच आज शुक्रवार, उद्या शनिवार, परवा दिवशी रविवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. बघा, पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का. दुसरं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या
अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या काही पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। पुढची पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज 17 जुलै शुक्रवार रोजी, तर आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 18 जुलै, उद्या शनिवार, उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये हे पैसे आता वाटप केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम केलं जात आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जून आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7,200 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। आता 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 7,200 कोटींचे निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडला जात आहे। मग लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि या बँका कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। मग यापैकी कोणकोणत्या बँकांमध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे आता सोडले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामधील ज्या प्रमुख बँका आहेत त्या बँकांची यादी सांगतो।
आज कोणकोणत्या बँकांमध्ये जून जुलैचे पैसे सोडले जाणार आहेत त्या बँकांची यादी लगेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला बँका समजून जातील. आणि जर तुमच्या बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे लगेच जमवतील. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, SBI बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाता भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा SBI बँका त्यालाच म्हणतात, या बँकेमध्ये असेल तर तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, तर अशा बँकेमध्ये जून जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे आता सोडले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर तुमचा बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे आता सोडले जात आहेत. त्यासोबत लाडके बहिणींना अजून काही बँकांची यादी आहे, तर त्या अजून उर्वरित कोणकोणत्या बँका आहेत त्या बँका सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु आज 17 जुलै शुक्रवार रोजी ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि ज्या प्रमुख बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांची यादी तर आता आपण पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. आता बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून जात आहे आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. बघा बँकांची यादी पाहिलेली आहे. आता आपण बघून घेऊयात की सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. तर याच्यामधील पहिला जो जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर. बघा जर तुम्ही पुणे शहरामध्ये राहत असाल, पुणे तुमचा जिल्हा असेल तर तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा जर तुमचा जिल्हा मुंबई शहर जिल्हा असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. यासोबत लाडके बहिणींनो, परभणी जिल्हा आहे. बघा जर तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, तर अशा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगत आहे. तर बघा राज्यातील रत्नागिरी जिल्हा यासोबत गडचिरोली जिल्हा, रायगड जिल्हा असेल, कोल्हापूर, धाराशिव यासोबत या साईडचा जालना, जळगाव, नागपूर, नंदुरबार, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा जून जुलैचे पैसे आता सोडले जाणार आहेत. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला इथून पुढे आता काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जून जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. फक्त लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकर पैसे येतील. बघा याच्या अगोदर जूनचे पैसे मिळालेले आहेत. आता बहिणींना जुलैच्या हप्त्याची चिंता लागलेली आहे, परंतु ज्यांना जूनचे पैसे मिळालेले नसतील त्यांना जून जुलैचे 3000 येऊन जातील.